रंभाबाईचा 15 वर्षापासूनच्या अनैतिक संबंधातून निफाड येथील एका 60 वर्षीय महिलेचा नॉयलॉनच्या दोरीनं गळा दाबून खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी आरोपीनं मृतदेहासह दगडानं भरलेलं पोतं घराजवळील विहिरीत टाकून दिले होते। एका महिन्यानंतर या महिलेचा मृतदेह विहिरीत सापडला। रंभाबाई काळे, वय वर्ष 60, राहणार अहिल्यानगर, निफाड असं मृत महिलेचं नाव असून त्या 24 फेब्रुवारी पासून बेपत्ता होत्या। त्या निफाडच्या खासगी रुग्णालयात काम करत होत्या। रंभाबाई बेपत्ता असल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली होती। त्यानंतर पोलिसांनी मोबाईल लोकेशनच्या आधारे निफाड येथील अरुण बाजीराव ढेपले, वय वर्ष 45 याला चौकशीसाठी बोलावले। मात्र त्यानं उडवाउडवीची उत्तरं दिल्यानं पोलिसांना संशय आला। पोलिसी खाक्या दाखवताच ढेपले यानं गुन्हा कबूल केला। त्यानं दिलेल्या कबुलीनुसार रंभाबाई त्याच्याशी विवाह करण्याचा हट्ट करत होती। यामुळे त्यानं रंभाबाईचा दोरीनं गळा आवळून खून केला। पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह दगडासह पोत्यात भरत ते पोते घराजवळील विहिरीत टाकले। दरम्यान संशयित अरुण ढेपले यानं गुन्हा कबूल केल्यानंतर विष प्राशन करत आत्महत्येचा प्रयत्न केला। त्याला निफाडच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे। दुसरीकडे बेपत्ता रंभाबाई यांचा शोध घेण्यासाठी पोलीस उपअधीक्षक कांतीलाल पाटील यांच्यासह पोलीस निरीक्षक गणेश गुरव यांनी पोहणाऱ्या टीमच्या मदतीनं शनिवारी व रविवारी विहिरीत शोध घेत मृतदेहासह दगडानं भरलेले पोते बाहेर काढले। एक महिना विहिरीत राहिल्यानं मृतदेह खराब झाला होता। या घटनेमुळे निफाड तालुक्यात खळबळ उडाली आहे। या प्रकरणी पोलीस निरीक्षक गणेश गुरव तपास करत आहेत। रंभाबाई काळे यांच्याशी त्यांचे प्रेम संबंध होते आणि त्यांच्या निवेदनात त्यांनी असं म्हटलं की हे लग्नाचा तगादा लावत होते आणि त्याला वैताग होते, ऑलरेडी मॅरिड होते अरुण ढेपले, त्यामुळे त्यांनी हे कृत्य केल्याचे निवेदन देऊन त्यांची बॉडी एका पडित विहीरमध्ये त्यांनी टाकून दिलं असल्याबाबत आम्हाला त्यांनी सांगितले, कबुली जबाब दिला आणि त्याप्रमाणे आम्ही शोध मोहीम राबवली आणि देवपूर शिवारात आम्हाला एक बॉडी एका पडित विहीरमध्ये मिळून आली। त्याप्रमाणे आम्ही निफाड पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर 69/26 BNS कलम 103, 238 आणि 226 प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे।